सर 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 थोडं मागे वा सर, थोडं मागे वा सर. सर पुन्हा एक नवं आम्ही तारीख घ्यायला आलो होतो. तारीख आम्हाला भेटलेली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी, एकनाथजी शिंदे असेल, अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे, आम्ही सुद्धा तारखेसाठी आलो होते का तुम्ही तारीख घोषणा करा, योग्य वेळ कधी आहे. त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहोत. बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय. मेंढपाळाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं साऱ्यासाठी, आमच्या अपंग दिव्यांगासाठी. बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे. प्रत्येक मिनिस्टर सोबत चर्चा होईल. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे. ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे. बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आंदोलन मागे घेणार का? आता आंदोलन मागे घेणार आता हे बाकी नेते मंडळीला विचार. तुम्ही नेते आहात, आंदोलन तुमच्या हाकेवर. हो बरोबर आहे, पण मी नेता असलं तर याच्याशिवाय झालं नसतं होते. तुम्ही म्हणाले सदन शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देऊ नये किंवा आता मला कर्जमाफीची गरज नाही आहे. बच्चू कडू म्हणून मला 70,000 रुपये मानधन भेटतं. मी कसं कर्जमाफी घेऊ? काय गरज मला? लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला 1-1 लाख रुपयापर्यंत पेन्शन असेल, जे व्यापारी मोठे व्यापारी असेल, अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे. कोरा होणारच, कोरा करावाच लागल. नागपूरमध्ये आंदोलन वाट पाहत आहे तुमच्या निर्णयाची. आता आमची फ्लाईट चुकली, उद्या सकाळी जातो. लाईव्ह बघते सर्व ते आंदोलक, सर्व आंदोलन लाईव्ह बघते. ते आंदोलकांना आता मला वाटते तूर्त सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही? सगळं मलाच विचारणार. बच्चू कडू आणि आंदोलनाचा चेहरा होता. अहो मी जरी चेहरा असला तर राजूजी शेट्टी आहे, आमचे नवले दादा आहे, वामनरावजी चटप आहे, तुपकरजी आहे, क्षीरसागरजी आहे, महादेवराव जानकर आहे, राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे. मला असं वाटतं का यांची फार मोठं योगदान आहे. मी या सगळ्या ह्याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे, लक्षात घ्या. आखरी त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे. हे क्रेडिट आम्ही सरकारला पण देऊ इच्छित आहोत. आणि माझं वाटते हा क्रेडिटचा विषय नाही, वेदनेचा विषय आहे. आणि मग या सगळ्या लोकांनी मोठेपण करून या आंदोलनात सहभागी झाले, हा फार मोठा विषय आहे. जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा केली होती. त्या संदर्भात आम्ही मागच्या काळामध्ये एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची, दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या, अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता. कारण कर्जमाफी हा एक भाग आहे, पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो आणि म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो अशा प्रकारचा सगळा विचार व्हावा, अशा प्रकारची अपेक्षा होती. त्या दृष्टीने आम्ही जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे. ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीने ती करता येईल, त्याचे निकष काय असतील, भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातनं बाहेर कसं ठेवता येईल किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही याकरता काय उपाययोजना करता येतील, या सगळ्या बाबींवर निर्णय करेल. त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे. त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत. सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये
त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे. आम्ही त्यांना हे समजावून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासनं कर्जमाफीच्या बाजूचे आहोत, आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे. पण आता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाहीत तर शेतकरी रबीचा पेरा देखील करू शकत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत. त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत. अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील. आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे, ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे. आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोहोचून जातील. 10% कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव आहे, खात्याच्या अडचणी असतात त्या जाऊन सोडवाव्या लागतात, मल्टिपल खाती असतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात. त्यामुळे तेही आम्ही त्यांचंही जे बाकी 10% आहेत त्यांचंही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू. आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते, त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते. त्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की पहिल्यांदा ही मदत देणं हे महत्वाचं आहे, त्यामुळे ती मदत आम्ही देऊ आणि मग ही जी काही कमिटी आम्ही केलेली आहे या कमिटीचा रिपोर्ट घेऊन त्याच्या आधारावर आम्ही ही कर्जमाफी करू. आणि त्याला त्यांनीही सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्याच्यावर घेतलेली आहे. त्यामुळे आता या संदर्भातले टप्पे आम्ही ठरवले.